हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर अखेर आता नागपूर युनिव्हर्सिटीचे ॲप्लिकेशनची डेट आलेली आहे आणि परीक्षेची तारीख पण त्यांनी जाहीर केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एंट्रन्स एक्झाम ते कधी होणार आहे ते त्याचं सगळं शेड्यूल आलेलं आहे आता. तर ते आपण सगळं काही डिस्कस करणार आहोत आणि त्यासोबतच परीक्षेची तयारी कशी करायची तुम्हाला ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती. बघा आजच नोटिफिकेशन आलेली आहे हे आहे त्याचं ऑफिशियल पेज आणि इथे बघू शकता तुम्ही 6/1 म्हणजे 6 जानेवारीला हे नोटिफिकेशन आलेली आहे. 19 जानेवारीला याची अपडेट आली होती. तर तेच आपण सगळं काही बघून घेऊया. तर ऑफिशियल नोटिफिकेशन वरती आपण जाऊया विद्यार्थी मित्रांनो. तर हे बघू शकता तुम्ही हे आहे त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी. तर आजच हे अपडेट आलेलं आहे 6 तारखेला. इथे बघू शकता तुम्ही हे ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे 23 जानेवारीला आली होती. सॉरी 23 जानेवारीला जे आहे ऍडव्हर्टाइजमेंट विथ वॅकन्सी पोझिशन हे म्हणजे 23 तारखेला येऊन जाईल. म्हणजे कोणत्या कोणत्या सब्जेक्टमध्ये किती जागा आहे हे ते 23 तारखेला येऊन जाईल आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे ते 24 जानेवारीला स्टार्ट होऊन जातील आणि तुमची लास्ट डेट जी आहे 2 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्याच्यानंतर डॉक्युमेंटची जे पडताळणी वगैरे आहे, तुम्हाला काय अपलोड वगैरे करायचं आहे का ते 7 फेब्रुवारी वारीला कळून जाईल आणि ऍडमिट कार्ड तुमचे 12 तारखेला येऊन जाईल 12 फेब्रुवारीला आणि एक्झाम जे आहे 27-28 फेब्रुवारीला होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे आता जे आहे 1.5 महिना असं धरून चालू तुमच्याकडे 1.5 महिना आहे अजून. अ, तर बराच वेळ आहे तुम्ही स्टडी चांगल्या प्रकारे करू शकतात. ऍडमिट कार्ड जे आहे तुम्हाला ईमेल आयडी किंवा मग स्टुडंट लॉग इन जे आहे त्यावरती मिळून जाईल. तर यासाठी ग्लोबल ऑनलाईन वरती आम्ही क्लासेस स्टार्ट केलेले आहे. 50% तुम्हाला हे रिसर्च मेथोडॉलॉजी आणि जनरल ॲप्टिट्यूड हे विचारलं जातं. म्हणजे 50 पैकी 40 क्वेश्चन तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजीचे येतात आणि 10 क्वेश्चन जे आहे हे जनरल ॲप्टिट्यूडचे येतात. तर या कोर्समध्ये सगळं काही कंप्लीट होणार आहे. तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर इथे भेटणार आहे. त्याच्यानंतर मॉक टेस्ट सीरीज यामध्ये देण्यात येणार आहे. जसे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये विचारतात तसेच क्वेश्चन आम्ही या टेस्ट सिरीज मध्ये फ्रेम केलेले आहे. त्याच्यानंतर नोट्स डिस्क्रिप्टिव्ह नोट्स तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. एमसीक्यूज क्वेश्चन बँक यामध्ये दिले जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. त्याची फीस फक्त 799 रुपये आहे आणि या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि कोर्सला जॉईन करू शकता. तर अशा प्रकारे हे पेपर 1चा जे बॅच आहे ते स्टार्ट होत आहे आता. तर लवकरात लवकर तुम्ही एनरोल करा कारण की आता तुमच्याकडे आता डेट आलेली आहे. एक टार्गेट फिक्स आहे की 27-28 तारखेला तुमची एक्झाम होणार आहे आणि यामध्ये फक्त पेपर 1च नसतो, सेकंड पार्ट पण असतो तुमचा. तर सेकंड पार्ट साठी पण आपल्याकडे नोट्स आणि एमसीक्यूज तुम्हाला भेटतील. याची जी फीस आहे हे 999 फीस आहे पेपर सेकंडची. तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला डेमो वगैरे तुम्हाला भेटून जाईल. हे हे जे स्टडी मटेरियल आहे हे मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पण घेतले तुम्ही तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट इथे देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे हे कोर्स अवेलेबल आहे आणि आमची 100% गॅरंटी असते. तुम्ही आमचा कोर्स घेतला तर 100% तुम्ही क्वालिफाईडच होतात. जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे प्रिपरेशन वगैरे करतात ते 100% इथे जे आहे क्वालिफाईड होतात आणि विद्यार्थी मित्रांनो यासोबतच आम्ही इंटरव्ह्यूची पण तुमची तयारी करून घेतो. जसं की तुमचं जे आहे एक्झाम झाल्यानंतर जे विद्यार्थी क्वालिफाईड होतात तर पीएचडी साठी गाईडन्स जे आहे म्हणजे इंटरव्ह्यू कसं क्वालिफाईड करावं, काय काय गोष्टी त्याला करावं लागतात ते सगळं काही आम्ही तुमच्याकडून तयारी करून घेतो आणि आमचे बरेचसे विद्यार्थी जे आहे बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये आता पीएचडी करत आहे, त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे क्वालिफाईड झालेले आहे आणि एक्झाम पण जे आहे खूप विद्यार्थ्यांचे क्वालिफाईड झालेले आहे. तर अशा प्रकारे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा. आपण जे आहे याचं डिटेल सिलेबस वगैरे जे आहे ते पण आपण बघणार आहोत.
ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही पेड सिलेबस वन बाय वन आपण हे सगळं काही डिस्कस करणार आहोत. सेक्शन ए कॉमन असतो ऑल फॅकल्टीला, जसं की आपल्याकडे सेक्शन ए चा जे आहे पूर्ण कोर्स अवेलेबल आहे. जेवढं तुमच्या सब्जेक्टला तुम्ही महत्व देतात तेवढंच महत्व तुम्ही फर्स्ट पेपरला पण द्यायला पाहिजे, कारण की सेम वेटेज असतो आणि हे पेपर वन स्कोरिंग असतो. तर अशा प्रकारे हे सगळं काही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघून घेऊया. तर हे तुम्हाला सांगायचं होतं, की आता एंट्रन्स एक्झामची डेट वगैरे आलेली आहे आणि तयारीला आता तुम्ही लागा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे आजच नोटिफिकेशन आलेलं आहे आणि 27-28 तारखेला हे एक्झाम होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही पण डाऊट, काही पण तुम्हाला क्वेरी असेल किंवा तुम्हाला कोर्स वगैरे जॉइन करायचा असेल तर नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉइन करा. तर अशा प्रकारे आजची अपडेट होती. थँक यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. आणि आता जे आहे बरेचशे विद्यार्थ्यांना नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करायची आहे. सिरियसली पीएचडी करायची आहे. तर त्यांच्यासाठी हे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, चांगली संधी आहे. चला भेटूया नेक्स्ट